इथे बघ, इथे बघ. अच्छा, पालखी काढल्या का पाच फेरीवर घालणार. हां, इथे देवगड पासून, मालवण पासून, कोल्हापूर, सांगली पासून लोक इथे, ते खारेपाटण पासून ते लोक इथे यायचे आणि यात्रा पूर्ण भरायची. अर्धनारी नटेश्वर असं रूप आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे विक्रांत विठ्ठल शेळके आणि स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्याच ब्लॉगमध्ये. तर आजची तारीख आहे 14 नोव्हेंबर आणि रात्रीचे वाजले आहेत 11:30 आणि मी निघालेलो आहे स्वर्गात. म्हणजेच आपल्या विष्णुदेवाचा 6वा अवतार श्री परशुरामच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली अशी भूमी आहे. म्हणजेच अर्थातच मी निघालो आहे कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यात एक माझं गाव आहे. त्या गावाचं नाव आहे कुर्ली आहे. छोटंसं गाव आहे, पण आज उद्या फुल टू धमाल होणार आहे. कारण उद्या तारीख आहे 15 नोव्हेंबर आणि त्रिपुरी पौर्णिमा आहे. आणि दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमेला आमच्या गावी एक जत्रा भरली जाते. कुर्ली गावाच्या कुर्ल्यादेवीची जत्रा आहे आणि हा संपूर्ण ब्लॉग त्या जत्रेतच आहे. आता रात्रीची वेळ झाली आहे. ट्रेन माझी CST वरून निघालेली आहे. मी आता पनवेलला जाऊन ती ट्रेन पकडेल. मित्रांनो, आजचा हा माझा पहिलाच व्लॉग असणार आहे आणि मी आत्ता सॉरी बोलतो कारण हा संपूर्ण जो व्लॉग असणार आहे तो धार्मिक, पारंपरिक आणि आध्यात्मिक गोष्टीसाठी हा पूर्ण वर्णन केलेला हा व्लॉग असणार आहे. आणि तुम्हाला तर मित्रांनो माहिती आहे धार्मिक ज्या गोष्टी असतात त्यामध्ये किती जपून वर्णन करावे लागतात. तर कुर्लादेवी ही आमची ग्रामदैवत आहे आणि आमची जी जत्रा आहे ही महाराष्ट्रामध्ये फार कमी गावात अशी ही जत्रा पाहायला मिळते. कारण आमच्या जत्रेमध्ये लोटांगण घालून मंदिराच्या समोर प्रदक्षिणा घालून अशा 5 प्रदक्षिणा घालून जी काय इच्छा आहे, जो काय नवस आहे तो पूर्ण केला जातो. तर आम्ही फार लकी आहे कारण आमच्या गावात सुद्धा ही परंपरा आहे आणि ती आम्हाला पाहायला सुद्धा मिळते. तर मित्रांनो, रात्रीची वेळ आहे, जास्त काही शूट करायला मिळणार नाही. तर बहुतेक मी उद्या डायरेक्ट गावी पोचल्यावरच पुढची व्हिडिओ मी कंटिन्यू करेल. 2 वाजले आहेत. पुढे वाडीतली लोक तर गेलीच आहेत, ते सुद्धा भेटतील. जास्त पाणी आहे आजच्या दिवशी नाही जाऊ दे. अच्छा, गाड असते तिकडे पण त्यामध्ये कोण जातील म्हणून आजच्या दिवशी नाही जाऊ दे. ती गाय तुझी आहे तिकडे? होय होय, कल्याण आणि होय होय. अरे वाकडं वाकडं करून मारत होतो. काढू 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 येतोय का जेवढा? आता मंदिराच्या परिसराने भाविक तुम्ही पाहू शकतात. ही तर फक्त सुरुवात आहे. कुर्लादेवीच्या मातेचा शृंगार करण्याचं काम सुरू झालं आहे. तर शृंगार आता पूर्ण होत आहे आणि थोड्याच वेळात आरतीला देखील सुरुवात होईल. समोर वैभववाडी तालुक्यातील पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आहे कारण कोणतेही विघ्न येऊ नये. देवीची जत्रा सुखरूप पार झाली पाहिजे यासाठी त्यांची उपस्थिती आहे. आजच्या दिवशी जो आरती करण्याचा जो आनंद आहे येणार आहे तो एकदम अविस्मरणीय आहे.
त्या गाभाऱ्यात दर्शनासाठी भाविकांची रांग लागलेली आहे. अनेक भक्त लांबून दर्शनासाठी आलेले आहेत. आपल्या देवस्थान समितीचे लोक भाविकांना दर्शनासाठी सहकार्य करताना आपण दिसत आहेत, कारण त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी. आज मंदिरात जत्रा असून देखील म्हणजे कोणत्याही भक्ताला VIP दर्शनासाठी एक सेपरेट वेगळी रांग लावावी लागेल असं इथे मला तर कोणताच प्रकार दिसत नाही आणि कधीच दिसणार नाही. मंदिर आज जसं आहे तसंच वर्षाच्या 12 महिने तुम्ही कोणत्याही वेळेला येऊ शकतात. तुम्हाला इथे कोणीच अडवणार नाही. आणि ही पहिली पंगत उठल्यावर जो काय महाप्रसादाचा लाभ देताना जे काय मंडळी जेवले असतील त्यांचे अन्न जमिनीवर सांडले असेल त्याच्यावरच भक्त नारळ हातात घेऊन लोटांगण घालणार आहे. आणि ही जी परंपरा गेल्या 400 वर्ष इथे चालत आलेली आहे. लोटांगण घालण्यासाठी भक्त इथे सज्ज झालेले आहेत. आता तुमच्यासमोर महाराष्ट्रातील एक आगळी वेगळी परंपरा दिसत आहे. हे दृश्य महाराष्ट्राच्या कमी ठिकाणी पाहायला मिळेल. आम्ही नशीबवान आहोत, कारण हे परंपरा आमच्या गावी देखील आहे. तुम्ही पाहू शकतात इकडचे जे भक्त हातात नारळ घेऊन लोटांगण घालण्याच्या तयारीत आहे आणि मंदिराच्या भोवती 5 प्रदक्षिणा घालून आणि ते 5 प्रदक्षिण पूर्ण झाल्यावर थेट मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतील. आणि हा पूर्णपणे एक प्रकारचा श्रद्धेचा विषय आहे. या परंपरेत लहानपासून ते मोठ्यापर्यंत अगदी वयस्कर लोक तुम्ही देखील इथे पाहू शकता. तर मित्रांनो, आता माझ्यासोबत आहे शंकर रामचंद्र उंबे. आत्ताच लोटांगण घालून आलेले आहे. तर काय वाटतं तुम्हाला, कसं वाटलं लोटांगण घालून? तुमचे नवस वगैरे इच्छा जे काय आहेत ते पूर्ण होतील की नाही? नाही, होतात. नक्की होतील. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहे आणि आता आपण रिटर्न घरी जाणार आहे. थोडं फ्रेश होणार आहे आणि पुन्हा रात्री 12-1 वाजेपर्यंत आपण इथे येणार आहे. आम्ही उशिराच येणार आहे, कारण सकाळी 4-5 वाजता पालखी निघते. तर मित्रांनो, कुठे जाऊ नका, फार मजा येणार आहे. बघू, रात्री 12-1 वाजता पुन्हा आपण भेटू. तर मित्रांनो, रात्रीचे वाजले आहेत 1:45. आता आम्ही परत त्या मंदिराच्या दिशेने जायला तयार आहेत.
आत्ता या एकदम पौर्णिमेच्या रात्री जे मंदिरचं दृश्य तुम्हाला दिसणार आहे ते अत्यंत एकदम सुंदर असं असेल. आता माझ्यासोबत माझे भाऊ आहेत, ते सुद्धा निघायच्या तयारीत आहेत. तर आम्हीच आणि बाकीचे वाडीतली मित्र भेटतील तर आम्ही जाऊ आता निघायचे. रात्रीचे 1 वाजले आहे, तरी जायला अर्धा तास तरी लागेल. आमच्यासोबत गणेश दादा आहे आणि संतोष आहे. गेले लगातार 20 वर्ष ही जत्रा पाहणारा आमचा संतोष, तोच आज सर्व गाईड करेल उत्कृष्टपणे. आणि अजून एक आमचा वाडीतला दादा आहे संतोष बोडके. संतोष दादा घेत नाही, कंटिन्युअस गाडी सुरूच आहे. हेच सकाळी 10-11 वाजेपर्यंत चालूच राहणार आहे. आता पण बाईक जात आहे. पूर्वी हीच लोक रस्त्याने चालत यायची, आता प्रत्येकाच्या घरी गाड्या आलेल्या आहेत. परत एक गाडी गेली. काका पालखी किती वाजेपर्यंत सुरू होईल? किती? 5 वाजता. अजून 3-4 तास बाकी आहे, तर फुल टू धमाल होणार आहे. हे जे समोर उभे आहेत ते मानकरी, त्यांना आपण जे काय सांगतो, जी काय देवीला साकडं घालतो, आपली जी काय इच्छा आहेत, अडीअडचणी आहेत त्यांना सांगतो आणि ते देवी पुढे मांडतात. म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर आपलं हातबेटीचा नारळ ते देवीपर्यंत कोणाला देणगी द्यायची आहे स्वखुशीने कुर्ला देवीच्या नावाने देऊ शकता. कुर्ला देवीचा मातेचा जो ओरिजिनल फोटो आहे. दादा कितीची देणगी दिली? 201 रुपये. तर थंडगार वातावरणात 3 प्लेट भजी मागवलेले आहेत. काका चहा पण द्या. चहा हा कशी आहे प्लेट? वेगळं प्लेट बनवून दे ना. आता आपण मंदिराच्या परिसरात आहे. माझ्यासोबत माझ्या काकांचा मुलगा आहे गणेश दादा. तो थोडी या गावची माहिती आणि या मंदिराची माहिती दे. सर्वप्रथम माझे नाव गणेश शेळके. ह्या कुर्ली गावचे नाव कुर्लादेवी म्हणजे स्वयंभू कुर्लादेवी म्हणजे प्रसिद्ध आहे. स्वयंभू कुर्लादेवी म्हणून जागृत देवस्थान आहे. 400 वर्षापूर्वीचा त्याला ऐतिहासिक कार्यकाल आहे. कारण काय कुर्ली हे म्हणजे नावाचा अर्थ काय? म्हणजे 400 वर्षापूर्वी ते काय झालं होतं? आपण नॉर्मल भाषेत बोलायला गेलं तर खेकडा म्हणतो आपण. त्या नावावरून या गावाला कुर्ली हे नाव पडले. 400 वर्षापासून युगम होतो त्याचा. स्वयंभू अशी प्रकट होते. गावठी होते त्याला खेकडा, कुर्ली, कुर्ला म्हणून या गावचे नाव कुर्ली नाव पडले. हे नवीन मंदिर आहे. याच्या अगोदर 25 वर्षापूर्वी जुन्या ठिकाणी जिथे आता मध्यम पाटबंधारे प्रकल्प कुर्ली गोंसरी धरण झाल्यामुळे ते विस्थापित झाले आहे. त्यामुळे हे नवीन ठिकाणी वडाचा भरड आता पाण्याखाली ते मंदिर सध्या पाण्याखाली आहे. अच्छा, म्हणजे जी काय आता जत्रा भरते ती याच मंदिराच्या इथे? हो, आता या जत्रेसाठी हजारो भाविक कोल्हापूर, सांगली असेल, सातारा असेल, पुणे असेल, मुंबई असेल, माहेरवाशिनी आपल्या गावाचे म्हणजे ओटी भरण्यासाठी येतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हा भाग आहे. हे शिवगड आहे. ते शिवगड कुठे आहे नेमकं? इथून किती अंतरावर असेल? कुठे आहे ते शिवगड? काय किमान 5 ते 10 किलोमीटर अंतरावरती होऊ शकते. ते कुठल्या भागात आहे तो शिवगड? पूर्वेला आहे. गावाच्या पूर्वेला. गावात बघण्यासाठी खूप ऐतिहासिक ठिकाणे आहेत. ते आल्यानंतर माणसाला मन हरवूनच जाईल अशी ठिकाणं आहेत. मोरजाई आहे, जे धरण आहे कुर्ली डॅम असे बोलतात, ते किती अंतरावर आहे? 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे. आणि फोंड्यापासून कुर्ली हे अंतर 14 किलोमीटर आहे. जिथे आपण नवीन कुर्ली जे फोंड्यात आहे ते इकडचीच लोक तिकडे काही राहायला गेलेले आहेत. ते कारण काय त्याचं? म्हणजे धरण झाल्यामुळे जागा विस्थापित पाण्याखाली गेली, त्यामुळे त्या लोकांना जागा देणे गरजेचे होते. त्यामुळे त्या लोकांना फोंडाघाट इकडे नवीन जागा देऊन
त्यांचं पुनर्वसन करण्यात आले. नवस त्यांचे पूर्ण होतात का, इच्छा पूर्ण होतात का? हो 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 नक्की होतं. हजारो भाविक येतात. आताच उदाहरण आहे आपल्या सकाराम गुरके, तो कुठून आलेला आहे तू? करोळ कुठून? करुळ गावातून आता आलेला आहे. ते करुळ गाव आता किती किलोमीटरवर आहे कुर्ली गावापासून? इथून नाही म्हटलं तरी 25 किलोमीटर. तर कशासाठी आलेलं आहे, म्हणजे कारण काय? नवस पेड नवस पेडण्यासाठी. कधी गेला होता नवस? 1 वर्षापूर्वी मी फार्मसी कोर्स पास चांगल्या मार्गाने पास पावलेला पावलीच माझ्या आई तो पास झाला त्याप्रमाणे पाच तोरण बोलले होते ते पाच तोरण तुला पास त्याप्रमाणे मालपूर त्यांचा नवस पुरा करून घे. आता मंदिराच्या परिसरात जे लिंगेश्वर देवस्थान आहे तिथेच बाजूला त्या साईडला त्याच मंदिराचे काम अरुण शिवराम पाटील, तर ह्यांच्या हस्तेच ते काम करण्यात आलेले आहे. ते जे आहे ते कुर्ली देवस्थान रहाटीचं मंदिर आहे. अच्छा. म्हणजे रहाटीमध्येच येतं. कुर्लीचं तर खासियत सगळ्यांनाच माहिती आहे. हां या पंचक्रोशीमध्ये या देवीचं नाव आहे. हां. स्वयंभू देवस्थान आहे. काका आपलं नाव काय? अनिल बाजीराव पाटील. ह्या देवस्थानाचं वैशिष्ट्य असं की आपण जर सगळीकडे पाहिलं, तुम्ही जर इतर गावांनी फिरलात तर तुम्हाला देवी असेल तर तिला साडी नेसवली जाते, देव असेल तर त्याला धोतर नेसवलं जातं. परंतु ह्या देवीचं असं वैशिष्ट्य आहे, तिला धोतर आणि साडी अशी जोड नेसवली जाते. अर्धनारी नटेश्वर असं रूप आहे. हे जलतत्वाचं देवस्थान आहे. त्यामुळे ती कुर्लीवर बसलेली आहे म्हणून तिला कुर्ला देवी असं म्हणतात. ही देवी नवसाला पावणारी देवी आहे. पूर्वी ह्या पंचक्रोशीमध्ये सर्वात भाविकांच्या श्रद्धेचं स्थान मानलं जायचं. ह्या इथे देवगडपासून, मालवणपासून, कोल्हापूर, सांगलीपासून लोक इथे ते खारेपाटणपासून लोक ह्या यात्रेला यायचे. त्यावेळी बैलगाड्या, पायी चालत असे लोक इथे यायचे आणि यात्रा पूर्ण भरायची. ही यात्राचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे तर ही यात्रा पूर्ण भाविकांची आहे, श्रद्धेची यात्रा. या यात्रेमध्ये तुम्हाला कुठलंही मारणी म्हणा अशी कुठलीही इथे व्यवस्था नाही. ही निव्वळ आणि निव्वळ भाविकांच्या श्रद्धेची यात्रा. ही जत्रा त्रिपुरी पौर्णिमेला चालू होते. त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवीचं पूजन होतं. त्याच्यानंतर गणेश पूजन होतं, देवीचा अभिषेक होतो. त्यानंतर देवीला अलंकृत केली जाते आणि ती देवीची अलंकृत केलेली मूर्ती तिथे स्थापित केली जाते. आणि त्याच्यानंतर मानाच्या ओट्या भरल्या जातात. देवीची पूजा करून ते आरती होते आणि नंतर मानकऱ्यांच्या ओट्या भरल्यानंतर इतर रयतेची आणि भाविकांची ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू होतो. हा कार्यक्रम संध्याकाळी 6 वाजता चालू होतो. तो पहाटे 3 वाजेपर्यंत चालतो. अशी भाविकांची गर्दी असते. आणि नवसाला पावणारी म्हणण्यापेक्षा इथल्या माहेर वाशिनींचं एक श्रद्धास्थान आहे. हे गोडं देवस्थान आहे. इथे कुठलंही बळी किंवा असं चालत नाही. आणि माहेर वाशिनींचं श्रद्धास्थान ह्यासाठी म्हटलं जातं, त्या माहेर वाशिनीने तिला काही अडचण आली, काही तिच्यावर प्रसंग जर आला तर ती जिथे राहते तिथे वाचिनी फक्त तिचं नाव घेऊन आपलं म्हणणं मांडायचं आहे. आज तुम्ही जर यात्रेत बघितलं तर इथे न बोललेले जवळजवळ 500 ते 600 साड्या त्या तिथे त्यांनी अर्पण केलेल्या असतात भगिनीने. 7 मुलींना पूजलं जातं. 7 मुली उपाशी असतात आणि त्यांचं पूजन केलं जातं त्या मुलींचं. आणि त्याच्यानंतर रयतेला जेवण दिलं जातं. नंतर पालखी सजवली जाते आणि पालखी घेऊन देवळाला 5 फेऱ्या मारल्या जातात. आणि 5 फेऱ्या मारल्यानंतर आरती होऊन पुन्हा अवसर काढून ते अवसर देवळाच्या खाली उभे राहून भाविकांच्या काही गाऱ्हाणी असतील, विनंती असतील ते ऐकतात आणि त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे ही सकाळी 6 वाजता यात्रा संपन्न होते. देवीचं देवस्थान हे पेशवेकालीन आहे. इथे त्यावेळेस बावडे सरकारच्या अंडर अधिपत्याखाली पंत महात्म्य यांच्या अधिपत्याखाली येत आलायचं आणि आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान मंडळाच्या अधिपत्याखाली आहे. धन्यवाद, खूप मस्त माहिती दिली. थँक्यू.
मित्रांनो, तुम्ही पाहिलात आता की अनिल पाटील काका आणि अरुण पाटील काका यांनी मस्त मंदिराबद्दल गावची आणि गावची या जत्रेबद्दल माहिती दिलेली आहे. तर आता देव भेटीला येणार आहेत. पावनाई देवी आणि गांगोदेव हे दोन्ही एकत्र येऊन असे भेटीला आल्यानंतर टिपर असा साजरा करणार आहे. पूर्ण मंदिरात दिवे लावणार आहेत. मग त्यानंतर पालखीला सुरुवात होईल. म्हणजे कमीत कमी एक दीड तास 2 तास अजून बाकी आहेत. तर पालखीचा आनंद तर घ्यायला भेटेलच. तर कुठेही जाऊ नका मित्रांनो. दुकानं लागले लहान मुलांसाठी. सर्व प्रकारचे खेळणे आहेत. आता इथे आपल्याकडे एक लहानपणीची आठवण आणि ह्याच गोष्टीसाठी आपण खाली मातीत लोळून रडायचो आणि घेण्यासाठी प्रयत्न करायचो. आपल्या वेळी 5-10ला वस्तू होती. कितीला आहे आता ही 50ला झालेली आहे. ही पालखी सोहळा पाहण्यासाठी इथे भक्तजन वाट बघत आहे. पालखीची तयारी झालेली आहे. सजावट झालेली आहे. देवासाठी ना आता हे फिरी घालणार जेव्हा इथे खायला ना काय ते भोजन येऊन गुचं जाणार. नंतर मग ते पंच पाजळणार टिपर पाजळ्या आणि ते पुजून मग या करणार. त्याच्यानंतर मग पालखी काढणार. अच्छा. पालखी काढल्या का 5 फेरीवर घालणार अशा याच्यामध्ये 4 वाजची 4-5 वाजता 4:30 पर्यंत होणार. समोर जे दृश्य दिसत आहेत ते देव भेटीला येत आहेत. अगे देवी माझ्या विकासा दे नवला दे तुम्हा गांगो घडोसा लिंगा जैना दमनीच्या सुकुता समता बाई माझी आई. आता जसं गादीन वचन दिलं तसं आज बाईच्या मंदिरात टिपर पाजळलेला तो मान्य करून घे. राजेवर संभाळ कर आणि जसा वचन दिलं त्याच्या पद्धतीत असलेल्या गाव चतुर्थीची 10 वर्षाची अगदी नाच गात नुसार आणि आपला कार्य आनंदी आनंदात पार पाडून घे आणि त्याची शोभा तुझे तू वाढवून घे. ज्या क्षणाची आम्ही वाट पाहत होतो तो क्षण आता आलेला आहे. पालखीची सुरुवात झालेली आहे. पालखीची पूर्ण प्रदक्षिणा मंदिराभोवती 5 वेळा फिरवली जाईल आणि त्या 5 वेळा फिरवून झाल्यानंतर वाजत गाजत ती पालखी मंदिराच्या कुर्लादेवीच्या गाभाऱ्यात नेऊन ठेवतील. पुढे आपल्याला काकड आरती सकाळची पहाटेची काकड आरतीसुद्धा पाहायला मिळेल. हाच क्षण पाहण्यासाठी आम्ही मुंबईवरून खास करून आलेलो आहे.
आता इथे शेवटची फेरी आहे पालखीची, त्यानंतर थेट पालखी मंदिराच्या गाभाऱ्यात जाईल. जी पालखी होती ती मी फर्स्ट टाइमच बघितली होती. याआधी 2 वर्षापूर्वी मी आलो होतो, पण पालखी मला चुकली होती. मी लवकरच घरी 1 वाजता 12-1 वाजेपर्यंत घरी गेलो. मी आणि माझा गणेश दादा देवीच्या कृपेने तात्काळ तिकीट कन्फर्म झाली म्हणून आम्ही आलो. ती झाली नसती तर कुठला ना कुठला तरी ऑप्शन काढून जनरल डबा तर आपला आहेच, कोकण कन्या तुतारी कुठेतरी चढून आम्ही आलोच असतो. पण माझ्यासोबत अजून वाडीतला आमचा संतोष बोडके दादा आहे. तो पालखी बघण्याचा आनंद जो आहे तो त्यांनी पण माझ्यासारखंच फर्स्ट टाइम घेतलेला आहे. तर दादा तुला कसं वाटलं? खूप छान वाटलेलं आहे. मी तत्कालमध्ये तिकीट काढून प्रीमियम तत्काल काढून आलो. तिकीट कन्फर्म झाले, यायची इच्छा होती. तत्कालमध्ये 1100 रुपये घेतले. 1100 तुम्ही एका दिवसासाठी तुम्ही देवींनी मनात आणलं होतं की यावर्षी जावं. फर्स्ट टाइमच पालखीचा मी अनुभव घेतला आहे आणि खूपच अविस्मरणीय क्षण आहे माझ्यासाठी. सकाळचे 7 वाजले आहेत आणि जत्रासुद्धा समाप्त झालेली आहे. पालखीसुद्धा गाभाऱ्यात गेलेली आहे. तर या जत्रेला पुढच्या वर्षी जर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की या. त्रिपुरी पौर्णिमा दिवशी ही जत्रा दरवर्षी भरते. तुमच्या मनात जे काय इच्छा असतील, जो काय नवस असेल तो तुम्ही या. ती नक्कीच आज ना उद्या कुर्लादेवी ही पूर्ण करेल. व्हिडिओसुद्धा आता स्टॉप करतो. कसा वाटला व्हिडिओ, ती जी काय प्रतिक्रिया आहे ती कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.